नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आणि खूप जुना आहे असं म्हणलं तरी चालेल। काही जुन्या गोष्टी आपण परत रिक्रिएट करू शकतो आणि नवीन त्यामध्ये खूप छान फिनिशिंगने आपण तयार करू शकतो। तेच की जो आपण ब्लाउज ड्रेसला जास्त करून नाही यूज होत, पण ब्लाउजला आपल्या जास्त करून गोट यूज होतो। तो कसा की आपण आता आजकाल तर नवीन खूप निघला आहे की धाग्याचा गोट आपण बसवतो, त्याचं फिनिशिंगही छान येतं। पण जे जुनं आहे की काही लेडीजला अजून जो कपड्याचा नॉर्मल गोट आहे तोच गोट जास्त करून आवडतो आणि त्याचं फिनिशिंग फिटिंगही छान बसतं। ॲज पर टू म्हणजे आपला नवीन जो गोट आहे त्याच्या तुलनेने तो छान बसतो आणि कमी खर्चातही होणार आहे। त्यामुळे आज तो गोट जो आपण जुना ब्लाउजला विदाउट पाइपिंगचा गोट कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। हा व्हिडिओ करण्याचा मागचा उद्देश का की बऱ्याच मुलींना किंवा जे कोणी आपलं फॅशन डिझायनिंगचं काम करतात त्यांना हा गोट प्रॉपर फिनिशिंगनी येत नाही। तो प्रॉपर फिनिशिंगनी कसा आणायचा, एकसारखा कसा येईल, जो गोट आहे त्यामध्ये जी स्टिच बसते ती त्या गोटच्या मधोमध कशी बसवायची हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तुम्हाला तर माहीतच आहे, माझं नाव मी किशोरी, फॅशन डिझायनर अँड कोच। न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। पाइपिंग बनवण्याच्या आधी मी तुम्हाला डबल कलर पाइपिंग कशी बनवायची ते शिकवणार आहे आज। त्यासाठी मी ह्या 2 कलरच्या स्ट्रिप्स काढल्यात। ही एक स्ट्रिप आपली 2.5 इंचाची, 2.5 इंचाची आपली ही एक स्ट्रिप आहे। अशा मी एक कलरच्या 3, दुसऱ्या कलरच्या 3। आता ह्या स्ट्रिप आपण जोडून घेऊया। स्टिच करताना आपल्याला छोट्या शिलाईवर आपल्याला स्टिच करायचे, मोठ्या शिलाईवर नाही करायचे। ह्याचा रिझल्ट खूप छान दिसतो। हे पाइपिंग दिसायलाही वेगळं आणि खूप सुंदर दिसते। त्यामुळे तुम्ही नक्की हे ट्राय करून पहा आणि तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही बनवलेलं हे पाइपिंग तुम्हाला कसं वाटलं। हे आपलं बनवून तयार आहे। ह्याला तुम्ही प्रेस पण करू शकता, प्रेस केले की आणखीन फिनिशिंग चांगले यायला मदत होते। आता आपण ह्याच्या क्रॉस पट्ट्या काढूया। त्यासाठी आपल्याला हे फॅब्रिक आहे, आपण जे पट्ट्या केलेत त्या अशा क्रॉसमध्ये फोल्ड करूया आणि फोल्ड करून आपण कट करूया। हे कट केल्यानंतर आपल्याला 1 इंचाचे स्ट्रिप्स काढून घ्यायच्यात क्रॉसमध्ये। तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही 1 किंवा 1.5 इंचाचं न काढता 1.5 इंचाच्या स्ट्रिप काढायच्या। स्ट्रिप्स काढल्यानंतर आपल्या मेन कोणतं काम असेल तर आपल्याला हे स्ट्रिप्स आहेत त्या आपल्याला बरोबर लाईन मध्ये जोडणे। आता ह्या कलर नंतर हाच कलर आला पाहिजे, ह्या क्रॉस मध्ये जोडायचे। असं जर थोडा कट झालेला पार्ट असेल तर तो आपण काढून टाकायचा आणि त्या जागी
पूर्ण घ्यायचा. हे असा त्यानंतर आपल्याला जी स्ट्रीप बनवली आहे ती एका बाजूने फोल्ड करूया. पाव इंच एवढा आपण फोल्ड करतोय. खूप जास्त फोल्ड करायचं नाही. हे स्ट्रीप आपली गोटसाठी बनवून रेडी. आता आपण ब्लाउजवर गोट बनवूया. मी राऊंड नेक घेतलाय. आता ही स्ट्रीप लावताना आपल्याला पाव इंच एवढंच मार्जिन ठेवायचंय. खूप मार्जिन नाही घ्यायचंय. हे स्ट्रीप लावताना कुठेही ओढायचं नाही. खूप हलक्या. त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे आतल्या बाजूने ते कट करून घ्यायचे. हे जर कट नाही केलं तर तुमचा जो गोट आहे तो जाड होणार आहे. त्यानंतर आपल्याला गोल पाइपिंग आणि प्रॉपर पाइपिंग बनवण्यासाठी बघा आपल्याला हा जो पार्ट आहे पाइपिंगच्या आतमधला फर्स्ट हे फोल्ड करायचे. हा आतला पार्ट आहे तो इथे ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाइपिंगची साईज हवी आहे तेवढेच बाहेर काढून घ्यायचे. सेम ही प्रोसिजर आपल्याला स्टिच करताना पण करायची. हे जे फॅब्रिक आहे ते आतमध्ये घ्यायचं आणि हे फोल्ड करायचं. पाइपिंग करताना खूप फास्ट पाइपिंग नाही करायची. स्लो करायची तरच तुमचं स्टिच आहे ते पाइपिंगच्या मध्ये येणार आहे. पाइपिंग स्टिच करताना आपल्याला थोडं खेचायचं आहे. त्यामुळे पाइपिंग पॅक बसते आणि टाइट होते पाइपिंग. पाइपिंगसाठी मी मेन बेस कलर आणि एक कॉन्ट्रास्ट कलर घेतलाय. तुम्ही दोन्ही कॉन्ट्रास्ट कलर घेतले तरी चालेल. ह्या पद्धतीने पाइपिंग केली तर तुमची पाइपिंग उलटणारही नाही आणि गळ्यालाही प्रॉपर बसते. हे पहा आतलं फिनिशिंग. हा गोट राउंड मध्ये पण उचलणार नाही. हे पहा बॅक साइडचं फिनिशिंग खूप प्रॉपर आलेलं आहे आणि जरी हा नेक वेअर केला तरी हा गोट आपल्याला उचलणार नाही किंवा बॅक साइडून उलटा नाही होणार आहे. हा त्याचा फ्रंटचा लुक. आपण ज्या स्ट्रीप घेतल्यात त्या 2.5 इंचाच्या होत्या. तुम्ही पाहिजे तर हे कमी सुद्धा करू शकता म्हणजे जो हा गॅप आहे तो आणखीन कमी होईल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही.